Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn brainstorming activity part 2 from the poem Indian Weavers composed by Sarojini Naidu. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य करा. वर्ग 12वा इंग्रजीचे 2.2 पर्यंतचे व्हिडिओज आणि वर्ग 10वा इंग्रजीचे 2.3 पर्यंतचे व्हिडिओज या चॅनलवर उपलब्ध आहेत व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर पाहूया ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 2 फ्रॉम द पोएम इंडियन वीवर्स. क्वेश्चन नंबर A2 मधलं 8. एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन फ्रॉम द वीवर्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता आपल्याला वीवरच्या दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला दिलेला टेबल कंप्लीट करायचा आहे की वीवर्सला काय वाटतं, त्या विणकरांना, विणकाम करणाऱ्या लोकांना काय वाटत असेल तो विचार करून आपल्याला पुढे दिलेला टेबल कंप्लीट करायचा आहे. टेबलमध्ये आहे स्टांजा पहिला, दुसरा आणि तिसरा, आणि त्यामध्ये ॲक्टिव्हिटी डन बाय वीवर्स आणि वीवरचं ओपिनियन. पहिला स्टांजा, फर्स्ट स्टांजा. रोप्स फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड. पहिल्या स्टांजामध्ये वीवर्सनं रोप्स फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड बनवलेले आहे, नवीन जन्मलेल्या बाळासाठी कपडे बनवले. तर त्यावरून वीवर्सला असं वाटू शकतं, द वीवर्स फील चिअरफुल, त्यांना फारच प्रसन्न वाटतं, बिकॉज दे वेअर सर्विंग ह्युमन बिईंग्स फ्रॉम देअर बिगिनिंग्स. त्यांना असंही वाटू शकतं की चला आपण मानव प्रजातीची सेवा करत आहोत आणि तेही त्यांच्या जन्मापासून. सेकंड स्टांजा. ॲक्टिव्हिटी आहे मॅरेज विल्स फॉर क्वीन. यामध्ये वीवर्सनं क्वीनसाठी मॅरेज विल बनवलेलं आहे, क्वीनच्या लग्नाची एक ओढणी बनवलेली आहे आणि यावरून त्यांचं मत असं होऊ शकतं, द वीवर्स फील हॅपी. याही ठिकाणी ते प्रसन्न आहेत, आनंदी आहेत, ॲज दे आर सर्विंग ॲडल्ट्स लाईक क्वीन बाय प्रिपेअरिंग फॅब्रिक. आणि यामध्ये त्यांच्या मनामध्ये अशी भावना असू शकते की चला आपण ॲडल्ट लोकांसाठी, प्रौढ लोकांसाठी पण काही कपडे विणत आहोत आणि त्यामध्ये त्यांना प्रसन्नता वाटू शकते. थर्ड स्टांजा. श्राऊड फॉर डेड मॅन्स फ्युनरल. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी थर्ड स्टांजामध्ये त्यांनी केलेली आहे आणि यावरून त्यांचं मत, त्यांचा व्ह्यूज, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा असू शकतो, द वीवर्स फील सॅड. या ठिकाणी त्यांना नक्कीच दुःख वाटत असेल, ॲज समवन इज डेड बट कंटेंट ॲज दे आर सर्विंग ह्युमन बिईंग्स आफ्टर डेथ टू. की त्यांना दुःख वाटते कारण कोण्यातरी व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाला, परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांना एक समाधान आहे की चला आपण लोकांच्या मृत्यूमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, कापड विणू शकतो. तर अशा प्रकारचं पॉईंट ऑफ व्ह्यू, अशा प्रकारचं मत या लोकांचं, वीवर्सचं स्वतःबद्दल राहू शकते. क्वेश्चन नंबर A3 मधलं पहिलं, पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. या कवितेमध्ये आलेल्या रायमिंग वर्ड्सची एक यादी बनवा किंवा रायमिंग वर्ड्स कोणते आहे ते सांगा. पहिल्या स्टांजामध्ये आलेले आहे डे, गे, वाईल्ड, चाइल्ड. दुसऱ्या स्टांजामध्ये नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन, आणि तिसऱ्या स्टांजामध्ये स्टिल, चिल, क्लाउड, श्राऊड. क्वेश्चन नंबर A3 मधलं सेकंड, गिव्ह अँटोनिम्स अँड सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग अँड मेक सेंटेन्स ऑफ युअर ओन. समोर दिलेला जो चार्ट आहे त्यामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दाचा अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द आणि सिनोनिम्स समानार्थी शब्द आपल्याला त्या चार्टमध्ये लिहायचा आहे आणि त्या प्रत्येक शब्दाला घेऊन एक सेंटेन्स तयार करायचा आहे, म्हणजे तो शब्द त्या सेंटेन्समध्ये आला पाहिजे. चार्ट आहे त्यामध्ये शब्द आहे न्यू, ब्राईट, डेड, स्टिल, वाईल्ड, फॉल आणि चाइल्ड. म्हणजे नवीन, तेजस्वी, डेड म्हणजे मृत, स्टिल म्हणजे स्तब्ध, वाईल्ड म्हणजे जंगली, फॉल म्हणजे पडणे आणि चाइल्ड म्हणजे लहानसा बालक, मूल. पहिला शब्द आहे न्यू. न्यू अपोजिट किंवा अँटोनिम्स आहे त्याचा ओल्ड. सेंटेन्स बघा, इट्स अ न्यू बिगिनिंग, ही नवीन सुरुवात आहे. सेकंड, न्यू जनरेशन नीड टू फॉलो ओल्ड वन्स. नव्या जनरेशनला जुन्या जनरेशनच्या लोकांचं फॉलो करणे आवश्यक आहे, त्यांचं अनुकरण करणे आवश्यक आहे. न्यू इक्वल लेटेस्ट म्हणजे हा आहे सिनोनिम. न्यू म्हणजे नवीन, लेटेस्ट म्हणजे सुद्धा नवीन. पीपल लव लेटेस्ट सेलफोन्स. लोकांना बाजारामध्ये आलेले लेटेस्ट सेलफोन्स आवडतात. दुसरा वर्ड आहे ब्राईट. ब्राईट म्हणजे तेजस्वी, त्याचा अँटोनिम्स होईल डल. डल म्हणजे निस्तेज. ही इज अ ब्राईट स्टुडंट, तो फारच तेजस्वी मुलगा आहे. ब्राईट या ठिकाणी हुशार पण होतो. ब्राईट म्हणजे हुशार, तो फारच हुशार मुलगा आहे. दुसरं, ही इज अ डल बॉय, तो फारच डल आहे म्हणजे हुशार नाही, निस्तेज आहे. ब्राईट म्हणजे शायनिंग. शायनिंग हा त्याचा सिनोनिम्स आहे. ही चोज द शायनिंग टॉय,
त्याने शायनिंग टॉय चूज केलं. म्हणजे तिथे भरपूर सारे टॉयज होते, परंतु त्याला कोणतं आवडलं? शायनिंग करत असलेलं टॉय. तिसरा वर्ड आहे डेड. डेड म्हणजे मृत आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल अलाइव, जिवंत. पहिलं सेंटेन्स, इटिंग डेड ॲनिमल्स मे बी डेंजरस. मृत प्राण्यांचं मांस खाणं हे डेंजरस राहू शकतं. दुसरं सेंटेन्स, होप्स ऑफ फाइंडिंग एनीवन स्टील अलाइव वेअर फेडिंग. म्हणजे कोणीतरी जिवंत असेल ही जी आशा होती ती आता फेड होत होती, कमी कमी होत होती, धुसर होत होती. म्हणजे आता अशी आशा नव्हती की कोणीतरी जिवंत असेल. डेड इक्वल डिकीज्ड. डेड म्हणजे मृत आणि डिकीज्ड म्हणजे मृतच, म्हणजे दोन्हीही शब्दांचा एकच अर्थ आहे. आय अटेंडेड द क्रिमेशन ऑफ अ डिकीज्ड पर्सन. मी एका मृत झालेल्या व्यक्तीचं क्रिमेशन सेरेमनी अटेंड केला, म्हणजे त्याचा दहनविधी, स्मशानामध्ये जाऊन मी त्याचा दहनविधी अटेंड केला. स्टील. स्टील वर्सेस मूविंग. स्टील म्हणजे स्तब्ध आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो मूविंग. मूविंग म्हणजे जो कधी स्तब्ध नसतो तो. पहिलं सेंटेन्स, यंग मॅन वॉज स्टील. जो यंग मॅन होता तो स्तब्ध होता, शांत होता. सेकंड, वॉल्ट व्हिटमन लव्ड मूविंग. वॉल्ट व्हिटमन हे एक कवी आहेत, त्यांना मूविंग करायला फार आवडायचं, म्हणजे एका ठिकाणी बसून राहणे किंवा स्तब्ध राहणे त्यांना आवडत नव्हतं. स्टील आणि मोशनलेस हे आहे सिनोनिम्स. स्टील म्हणजे स्तब्ध आणि मोशनलेस म्हणजे स्तब्ध. सी डाउटेड व्हेदर हर हजबंड वॉज डेड ॲज ही वॉज मोशनलेस. आपला पती हा मोशनलेस आहे हे पाहून तिला शंका आली की काय आपला पती, तिचा पती मरण तर नाही पावला ना. तर अशा प्रकारे सेंटेन्स होईल. पुढचा शब्द आहे वाईल्ड. वाईल्ड म्हणजे जंगली आणि त्याचा अँटोनिम्स होईल टेम. टेम म्हणजे वाढीव. द पोएट लव्ड सम वाईल्ड फ्लावर्स. कवी काही जंगली फुलांवर प्रेम करायचा. सेकंड, गोट इज अ टेम ॲनिमल. गोट जो असतो प्राणी तो टेम ॲनिमल आहे. वाईल्ड म्हणजे जंगली आणि ब्रुटल म्हणजे सुद्धा जंगली किंवा क्रूर, हे दोन्ही होईल सिनोनिम्स. इट वॉज अ ब्रुटल अटॅक. हा जो अटॅक होता तो कसा होता? साधासुद्धा नव्हता. इट वॉज अ ब्रुटल, फारच हिंसक, क्रूर, वाईल्ड अशा प्रकारचा. पुढचा शब्द आहे फॉल. फॉल म्हणजे पडणे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द अँटोनिम्स होईल राईज, उगवणे किंवा उठणे. द फॉल ऑफ किंगडम गेव राईज टू न्यू एम्पेरर. एका किंगडमचा जो झालेला फॉल आहे, पाडाव, त्याने दुसऱ्या एम्पेररचा काय झाला? राईज झाला. म्हणजे एक किंगडम पडलं तर लगेच दुसरं किंगडम उभं झालं, म्हणजे दुसरा एम्पेरर उभा झाला. सेकंड लाईन, द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य हा पूर्वेला उगवतो. फॉल म्हणजेच कोलॅप्स. फॉल म्हणजे पडणे आणि कोलॅप्स म्हणजे सुद्धा पडणे. अ ब्रिज सडनली कोलॅप्स ड्यू टू इट्स पुअर कन्स्ट्रक्शन क्वालिटी. पुअर कन्स्ट्रक्शन क्वालिटी असल्यामुळे एक जो ब्रिज होता तो सडनली कोलॅप्स झाला, पडला. शेवटचा शब्द आहे चाइल्ड. चाइल्ड म्हणजे बालक आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल पेरेंट. पेरेंट म्हणजे पालक. अ चाइल्ड कॅनॉट बी पनिश्ड सिव्हिअरली फॉर हिज पेकॅडिलो. एखादा चाइल्ड हा त्याच्या ज्या काही थोड्याफार चुका होतात, म्हणजे फार मोठ्या चुका नसतात, छोट्या मोठ्या काही चुका असतात, छोटे मोठे त्याचे गुन्हे असतात, त्याला म्हणतात पेकॅडिलो. तर त्याच्यासाठी तो सिव्हिअरली पनिश्ड केला जाऊ शकत नाही. अवर पेरेंट ऑफन स्कोल्ड्स अस फॉर अवर मिसकंडक्ट. आपले पेरेंट, आपले आईवडील आपल्या मिसकंडक्टसाठी आपल्याला वारंवार वेळोवेळी स्कोल्ड्स करत असतात, बोलत असतात, रागावतात. चाइल्ड म्हणजेच इन्फंट. चाइल्ड म्हणजे बालक आणि इन्फंट म्हणजे नव्यानेच जन्माला आलेलं एखादं बालक. तर हे झाले दोन्हीही सिनोनिम्स. न्यूली बॉर्न बेबी इज कॉल्ड ॲन इन्फंट. नव्यानेच जन्माला आलेल्या बेबीला म्हणजे नवजात शिशूला इन्फंट असंही म्हटल्या जातं. तर अशाही प्रकारे आपण हे सेंटेन्स बनवू शकतो. क्वेश्चन नंबर A3 मधलं थर्ड, मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लॉथ्स, अटायर आणि ड्रेस. कपड्यांसाठी काही शब्द असतात, म्हणजे वेगवेगळे कपड्यांचे प्रकार असतात, तर त्यांचं एक आपल्याला वर्ड रजिस्टर बनवायचं आहे. म्हणजे कपडे हे कसे असतात, त्यांना वेगवेगळे नावं कशी असतात. या ठिकाणी क्लॉथ्स, अटायर आणि ड्रेस हे तिन्ही सेम मिनिंग वर्ड्स आहे. म्हणजे तिघांचाही अर्थ एकच होतो, म्हणजे क्लॉथ्स, फॅब्रिक्स, अटायर, ड्रेस, कपडे एकच. वर्ड रजिस्टर, एथनिक, कॅज्युअल्स, फॉर्मल्स, आउटफिट, ट्रॅडिशनल, सार्टोरियल, एम्ब्रॉयडर्ड, स्पन, सॅटिन, डेनिम, ट्वेल, क्रेप, कॉर्ड्युरॉय एक्सेट्रा. इथनिक. इथनिक म्हणजे काय? तर घागरा चोली, सलवार सूट, कुर्ता पैजामा. कॅज्युअल्स म्हणजे वेस्टर्न फॉर वुमेन.
फॉर्मल्स म्हणजे वेस्टर्न फॉर मेन, आउटफिट म्हणजे विशिष्ट प्रसंगी जे आपण कपडे घालतो जसं कोट, लुगडं, शालू, पैठणी वगैरे. ट्रॅडिशनलमध्ये काय येईल तर फेटा, एखादा बंजारा ड्रेस, गुजराती ड्रेस किंवा मॅरेजचा एखादा आपला ड्रेस. सर्टोरियल म्हणजे पुरुषांसाठी शिवून घेतलेले ड्रेस. एम्ब्रॉयडर्ड म्हणजे ज्यावर आपण नक्षीकाम करतो, विणकाम करतो ते ड्रेस. स्पन म्हणजे जे प्लेन विविंग असते किंवा रफ विविंग असते, तर अशा प्रकारचे जे म्हणजे खादीसारखे कपडे त्यांना म्हटलेलं असतं स्पन. सॅटिन, सॅटिन म्हणजे सिल्क, पॉलिस्टर किंवा नायलॉनसारखे फिलामेंटने जे कपडे बनवलेले असतात त्यांना म्हटलं जातं सॅटिन. डेनिम, स्टर्डी कॉटन ज्याला आपण डंगरी वगैरे म्हणतो किंवा जीन्स पॅन्टप्रमाणे जे कपडे असतात त्यांना म्हटलं जातं डेनिम. ट्विल, ट्विल म्हणजे डायगोनल पॅटर्नमध्ये असलेला एखादा फॅब्रिक त्याला म्हटलं जातं ट्विल. क्रेप, क्रेपचं स्पेलिंग 2 प्रकारचं आहे, तर यामध्ये सिल्क, ऊल किंवा सिंथेटिक फायबर तर असे असलेले कपडे, हे कपडे बहुधा मऊ असतात, खूपच सॉफ्ट असतात. कॉर्ड्युरॉय, कॉर्ड्युरॉय म्हणजे मेड फ्रॉम मल्टिपल कार्ड्स. यामध्ये हा जो कॉर्ड्युरॉय कपडा असतो त्यामध्ये 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या लेयर्स असतात आणि हा कपडा जाड असतो. क्वेश्चन नंबर A4 मधलं पहिलं, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच आणि तेच फिगर ऑफ स्पीच कोणत्या लाईन्समध्ये आलेले आहेत ते कंप्लीट करायचं आहे. सिमिली म्हणजे उपमा. इमॅगरी म्हणजे एखादी प्रतिमा आपल्याला दिसेल अशा प्रकारे. मेटॅफर म्हणजे रूपक, 2 गोष्टींची तुलना परंतु इनडायरेक्ट. सिमिलीमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असते तर मेटॅफरमध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन असते. अलिट्रेशनमध्ये एका लाईन्समध्ये वेगवेगळे वर्ड्स येतात ज्यांची सुरुवात एकाच वर्डने होते. पहिलं पाहूया सिमिली, उपमा. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्शियन वाईल्ड. या वाक्यामध्ये ब्ल्यू हा जो कलर आहे आणि विंग ऑफ हॅल्शियन वाईल्डचा जो कलर आहे त्या पक्षाच्या पंखाचा दोघांची तुलना आहे आणि ॲज या शब्दामुळे आपल्याला कळते की त्या ठिकाणी डायरेक्ट कंपॅरिझन आहे म्हणून सिमिली. लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. याही ठिकाणी जो काही फॅब्रिक विणल्या जात आहे त्याचा कलर कशासोबत कम्पेअर केलेला आहे तर प्ल्यूम्स ऑफ पिकॉक म्हणजे पिकॉकच्या प्ल्यूमसोबत, त्यांच्या फेदरसोबत. तर अशा प्रकारे या ठिकाणी सिमिली आहे. वर्ड लाईकने आपल्याला डायरेक्ट कंपॅरिझन दिसते. व्हाईट ॲज फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. याही ठिकाणी ॲजने कलर व्हाईट आणि फेदरचा किंवा त्या क्लाउडचा जो कलर आहे यांची डायरेक्ट कंपॅरिझन आपल्याला यामध्ये दिसेल. दुसरं आहे इमॅगरी. इमॅगरी म्हणजे यामध्ये आपल्याला काही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येतात. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्शियन वाईल्ड. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॅल्शियन वाईल्ड असं म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक कलर येतो ब्ल्यू आणि तो हॅल्शियन वर्ड, त्याचे पंखसुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे अशा प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात म्हणून त्याला म्हटलं जातं इमॅगरी. लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. याही ठिकाणी आपल्या त्या पिकॉक, त्याचे फ्ल्यूम्स, त्याचे फेदर्स, त्यांचा रंग, ते फॅब्रिक, त्याचा कलर हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि म्हणून या फिगर ऑफ स्पीचला म्हटलं जातं इमॅगरी. तिसऱ्या लाईनमध्ये सुद्धा आपल्याला हे दिसेल की व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. म्हणजे तो जो फॅब्रिक बनवला होता तो कसा होता तर एखाद्या फेदरप्रमाणे व्हाईट किंवा एखाद्या क्लाउडप्रमाणे व्हाईट. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सरळ एक क्लाउड, एक फेदर किंवा तो फॅब्रिक, त्याचा कलर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि जर एखाद्या लाईन्समध्ये दिलेल्या वर्णनामुळे आपल्या डोळ्यासमोर कुठलं चित्र उभं राहत असेल तर त्या ठिकाणी कवी त्या लाईन्समध्ये फिगर ऑफ स्पीच टाकत असतो. त्यामध्ये फिगर ऑफ स्पीचचा अंतर्भाव असतो आणि तो असतो इमॅगरी. यानंतरचा दुसरा फिगर ऑफ स्पीच आता पाहूया मेटॅफर. मेटॅफरमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन नसते तर जी कंपॅरिझन असते ती इनडायरेक्ट असते. विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे म्हणजे काय तर भल्या पहाटेस. तर यामधून कवीला हे सुचवायचं आहे की जीवनाची जी सुरुवात आहे म्हणजे एक बेबी जन्माला आला तर तो बेबी जन्माला आला हे दाखवण्यासाठी या ठिकाणी ब्रेक ऑफ डेचा वापर केलेला आहे. म्हणजे ब्रेक ऑफ डे म्हणजेच एखाद्या बाळाच्या जन्माची सुरुवात किंवा एखाद्या बाळाचा जन्म. तर ब्रेक ऑफ डे आणि बर्थ ऑफ अ चाइल्ड बोथ थिंग्स आर कम्पेअर्ड इनडायरेक्टली. सेकंड लाईनमध्ये विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. तर याहीमध्ये फॉल ऑफ नाईट हा जो वर्ड आहे तो एका सेकंड स्टेज ऑफ ह्युमन बिईंगसाठी यूज केलेला आहे. यामध्ये ज्यावेळेला तो एका राणीसाठी काहीतरी विणतो तर राणी म्हणजे एक ॲडल्ट आहे आणि ॲडल्टहूड आणि फॉल ऑफ नाईट हे दोन्हीही कम्पेअर केलेले आहेत इनडायरेक्टली. तर अशा प्रकारे होईल मेटॅफर. तिसरा अलंकार आहे अलिट्रेशन. तर यामध्ये जी लाईन्स असते त्या लाईनमध्ये येणारे वर्ड्स हे एका अक्षराने सुरू होतात आणि एक स्वीट म्युझिक, एक स्वीट टोनिंग, प्रोनाऊन्सिएशन किंवा त्या ठिकाणी एक साऊंडिंग होते. विवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे. विवर्स विविंग
या दोन्ही शब्दांची सुरुवात डब्ल्यूने झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी डब्ल्यू किंवा व हा जो साऊंड आहे तो रिपीट होतो आणि साऊंड हा फार प्लीझंट आहे, कानाला गोड वाटेल असा. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी अलिट्रेशन आहे. दुसरी लाईन, वी व्ह्यू द रोप्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. याही ठिकाणी वी आणि व्ह्यू डब्ल्यू हा साऊंड रिपीट झाला. तिसरी लाईन, लाईक द प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. या लाईनमध्ये प्ल्यूम्स ऑफ पिकॉक पर्पल, प्ल्यूम्समधला पी, पिकॉकमधला पी आणि पर्पलमधला पी, तर तीनही पी या ठिकाणी रिपीट झालेले आहेत आणि साऊंड पी म्हणजे प असा एक साऊंड त्यामध्ये निघतो आणि म्हणून या लाईनमध्ये दिलेला अलंकार फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. चौथ्या लाईनमध्ये सुद्धा वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. यामध्ये सुद्धा अलिट्रेशन आहे वी आणि व्ह्यू या दोन वर्ड्समुळे. तर अशा प्रकारे हा अलंकार आहे अलिट्रेशन. क्वेश्चन नंबर A4 मधलं सेकंड, द राईम स्कीम इन द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाइंड राईम स्कीम इन द सेकंड अँड थर्ड स्टांजा. या कवितेमध्ये 3 स्टांजा असून पहिल्या स्टांजामध्ये राईम स्कीम आहे AABB. तर आपल्याला दुसऱ्या स्टांजामध्ये आणि तिसऱ्या स्टांजामध्ये कुठली राईम स्कीम आहे ते शोधायचं आहे. पहिल्या स्टांजामध्ये जे आलेले वर्ड्स आहेत जसं डे, गे, वाईल्ड आणि चाइल्ड. डे, गे यासाठी आपण ए म्हणू, वाईल्ड आणि चाइल्ड याला बी म्हणू. परंतु सेकंड स्टांजामध्ये डे, गे, वाईल्ड, चाइल्ड अशा प्रकारचे वर्ड्स आपल्याला दिसत नाही. तर या स्टांजामध्ये आलेले वर्ड्स आहे नाईट ब्राईट, ग्रीन, क्वीन. म्हणजे याही ठिकाणी राईम स्कीम सेम आहे परंतु ती पहिल्या स्टांजाप्रमाणे नाही आणि म्हणून या ठिकाणी ती राईम स्कीम होईल CCDD. आणि थर्ड स्टांजामध्ये आपण बघू स्टिल, चिल, क्लाउड, श्राउड. तर अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स पहिल्या किंवा दुसऱ्या स्टांजामध्ये आपल्याला दिसत नाही आणि म्हणून याला राईम स्कीम करावी लागेल EEFF. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये AABB, दुसऱ्या स्टांजामध्ये CCDD आणि तिसऱ्या स्टांजामध्ये EEFF. तर अशा प्रकारची राईम स्कीम या कवितेमध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट सेकंड फ्रॉम द पोयम इंडियन वीवर्स बाय सरोजिनी नायडू. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश वर्ग 12वा व इंग्लिश वर्ग 10वाचा सिलेबस व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी एक छोटा प्रयत्न या ठिकाणी करत आहे व लवकरच संपूर्ण सिलेबस फॉर 12th इंग्लिश आणि 10th इंग्लिश मी कंप्लीट करणार आहे. आतापर्यंत अपलोड केलेले सर्वच व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत व त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतरही अपलोड होणाऱ्या सर्वच व्हिडिओच्या लिंक आपल्याला मिळण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.